नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये। आजचा भाग सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला एक छोटी जिल्हा लागतो। सकाळची सुरुवात एवढी आमची मस्त आली ना। सकाळचं जेवढे बाबा आहेत त्यांचे सगळ्यांचे दर्शन झालेलं आहे आपल्या, आणि आपण आज चाललेलो आहे ते बगलामुखी माताकडे। तर तिकडे जातो। तुम्हाला तोपर्यंत सिनेमॅटिक व्हिडिओ आहे ते एन्जॉय करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला भेटूया मग थोड्या वेळातच। मित्रांनो, मंदिरात पोचलेलं आहे बगलामुखीच्या। तर आज जाऊया आपण, आता दर्शन घेऊया आणि बघूया कशा प्रकारे आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे, आणि माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणारच आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। चला भेटूया तुम्हाला थोड्या वेळातच। तर मित्रांनो, इकडे लेफ्ट साईडला आहे राधाकृष्ण मंदिर, इकडे हनुमानाचं मंदिर आहे, आणि आज समोर बघूया बगलामुखीचं मंदिर आहे। ते वाढा भेटेल आहे, बघूया कशा प्रकारे होतं आहे। मित्रांनो, मगाशी बघितलं बगलामुखीच्या आपण मंदिरात गेलेलो। बगलामुखी हे देवीचे जे आहेत ना, ते 10 रूपांपैकी एक रूप आहे, आणि ते खूप शक्तिशाली आहे मेन म्हणजे। आणि तिच्या नावाचा जो दुसऱ्या भाषांतर म्हणजे कल्याणी म्हणून त्याला पण काही काही ठिकाणी बोललं जातं बगलामुखीला। आणि त्यात म्हणजे मेन म्हणजे आहे ना, बगला या नावाचा अर्थ जो आहे ना, तो म्हणजे बा नावाचे पहिले अक्षर जे आहे ते बगला आहे, म्हणजेच बरुणी किंवा राक्षसाला पराभूत करण्यासाठी मादक वृत्तीने भरलेली असते ती। आणि दुसरे अक्षर जे आहे ते ग म्हणजे मानवाचा गर्व
मानवाला सर्व प्रकारच्या देवी शक्ती किंवा सिद्धी आणि यश देणारी ती. आणि तिसरे अक्षर म्हणजे ल, ते म्हणजे ती जी पृथ्वीसारख्या जगात सर्व प्रकारच्या टिकाऊ शक्तींना पाया आहे आणि हे सर्व चैतन्य आहे. अशा प्रकारे बगला या नावाचा पूर्ण प्रकारे अर्थ आहे. आणि आपण आता इकडनं जाणार आहे ते उज्जैनमध्ये जाणार आहे. तिथे एक खास गोष्ट आहे जी तुम्हाला मी कालच्या व्लॉगमध्ये बोललो, ती काय आहे ते तुम्हाला तिकडे बघायला भेटणार आहे. व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघत राहा आणि कशा वाटते ते व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. चल मित्रांनो, फायनली आपण रूमवरती आलेलो आहे. मस्त की बाहेर जेवलो, थकलो होतो, त्यामुळे जास्त काही व्हिडिओ दाखवता आलं नाही. आणि जेवण पण एक सात्विक असं जेवण होतं, इकडे जवळच होतं. हॉटेलच्या कैलाश राजस्वामी म्हणून आपण हॉटेल घेतलेलं आहे, तिथे राहिलेलं आहे. आणि 8 बेडची रूम आहे बघा, 8 जणांची रूम आहे सॉरी. आणि AC रूम आहे, मी म्हणजे जरा पाठी दुर्लक्ष करण्यात जरा AC वरतीच टॉवेल वगैरे सुकट टाकलेले आहेत. आणि तिथली जी पॉझिटिव्हिटी होती ना, म्हणजे हवन केल्यानंतर जी आम्हाला म्हणजे जाणवली आणि त्यानंतर काही गोष्टी चांगल्या घडल्या आमच्यासोबत. आणि एवढं भारी म्हणजे ते सगळं होतं ना, म्हणजे सांगू शकत नाही मी तुम्हाला. मी व्हिडिओमध्ये ते बघितलं असेलच. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि एक खास गोष्ट जी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार होतं, पण ते आम्हाला लेट झालं यायला, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये न बघता ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. चला, गुड नाईट.